पर्यटकांना की बा मैं नाशिक जा रहा हूँ, समजा वाराणसीचा माणूस नाशिकमध्ये आला, ह्या गोष्टीशिवाय नाशिकमध्ये पाहण्यासारखी एक गोष्ट सांगा, तिसरी गोष्ट तुम्ही सांगू शकता कोणी? एकही गोष्ट नाही तिसरी की जो बाहेरचा माणूस इथं येऊन बघेल. अहो सर, काल परवाच माझं प्लॅस्टिक बंदी आहे नाशिकमध्ये गेल्या 5-7 वर्षापासून. तुम्ही नीट कॅमेरा फोकस केला तर तुम्हाला इथं फ्लोटिंग करताना प्लॅस्टिक दिसेल कितीतरी. पण नाही, खासदार हा असा असतो का साधारणतः तो संसदेत काम करतो लोकशाहीमध्ये, तर खासदाराकडून ही अपेक्षा असते का त्या भागाचं त्याने तिथे प्रश्न उचलले गेले पाहिजे. पण नाशिकचे खासदार हे निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये बोलतच नाही आणि त्यांना सगळे घरं फिरण्यामध्ये मजा आहे. हा पक्ष तो पक्ष, नंतर कुठे कोणाचं वातावरण नाही. लोकांच्या हिताशी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. त्यांना फक्त आपलं हित. संसदेमध्ये खासदार गप्पा असतात आणि इथे आले का फक्त जे काही चालतं तर ते सर्व लोकांना माहिती आहे. म्हणजे काम नाही ना, आपण इथे गंगेवर उभा आहे तर गंगा बघा कशी दिसते, चारी बाजूने खराब आहे. तर खासदारने काम केलं पाहिजे. संसदेमध्ये नाशिकचा त्यांनी आवाज उठवला पाहिजे. पेठ धरमपूर जो रोड आहे, जो हायवे जो नाशिक शहरापर्यंत आलेला आहे, त्यांनी गुजरात हायवेवाल्यांनी, नॅशनल हायवेवाल्यांनी नाशिकच्या हद्दीपर्यंत तो रोड व्यवस्थित बनवलेला आहे. पण नाशिकची हद्द जिथून सुरू होते महानगरपालिकेची, तिथून तो रोड पूर्ण शेती झालेला आहे त्या रोडचं. तर तो केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तो व्यवस्थित करायला पाहिजे. पण तिथं ना खासदार जातो, ना महानगरपालिकेचे कोणी कर्मचारी जातात. तिथल्या जनतेला पूर्ण घरात माती जाते. मंत्रभूमी आणि यंत्रभूमी दोन्हीकडे खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर कोविडसारखी महामारी आली त्यावेळेस खासदार साहेब कुठे होते? त्यावेळेस सर्वसामान्य नागरिक अतिशय अडचणीत होते. ऑक्सिजनमुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. लोकांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नव्हते किंवा जागा मिळत नव्हती, बेड उपलब्ध नव्हते. त्यावेळेस सुद्धा खासदार अतिशय अपयशी ठरलेले असे खासदार आहेत. एक रोजगार असायला पाहिजे, शिक्षण आणि टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये IT हब्स जे आहेत. नाशिक एक डेव्हलपिंग सिटी झाली आहे आणि डेव्हलप झाली आहे ऑलरेडी. तर मग तिथे IT हब्स पाहिजे, कारण की जो रोजगार आणि यूथसाठी कौशल्य विकास योजना वगैरे ते असे आणायला पाहिजे. हेमंत गोडसेंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता, पण त्यांनी ते पूर्णपणे निष्फळ ठरले. त्या बाबतीत शेतीच्या बाबतीत ठरले. त्यांना फक्त उद्योगधंदे, रस्ते याच गोष्टीवर चालले. हेक्टरी 25,000 नाही, एकरी 2 लाख रुपये, म्हणजे हेक्टरी किती झाले? जवळजवळ 6 लाख रुपये. हेक्टरी 6 ते 7 लाख रुपये खर्च शेतकऱ्याला कॉस्ट मालाची म्हणजे तयार करायला लागतो. आणि यांचे 25,000 रुपये या तुटपुंज्या मदतीनं आमचं कुठंच काही होणार नाही. ज्या तुलनेमध्ये शेतीचे औषधं, खतं, कीटकनाशकं यांचे जे रेट वाढले, त्या तुलनेमध्ये आमचं शेतीमालाला भाव नाही, मार्केट नाही. कुठंतरी लगेच बांगलादेशकडून जे कर लादला गेला आहे द्राक्षासाठी, तर ऑन ड्युटीची भरावं लागते त्यांना. त्यासाठी मोठं मार्केट आहे बांगलादेश लोकल मार्केटसाठी द्राक्षाला आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यांच्यावर जो कर लावला तो जर कमी केला केंद्र सरकारने, त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आणि आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी, कुठल्याही सरकारने, पक्षाने शेतकऱ्यांसाठी असं ठोस धोरण तयार केलेलं नाही. नाशिकमधले अनेक युवक चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित आहेत, परंतु नाशिकमधले चांगल्या प्रकारचे असे प्रोजेक्ट नाही आहेत, इंडस्ट्री नाही आहेत. त्या इंडस्ट्री वाढण्यासाठी नाशिकच्या खासदारांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावे, जेणेकरून नाशिकच्या बेरोजगारांना चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशी या नाशिककरांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी उभा आहे नाशिकच्या रामकुंडावर, जिथे जे मूळ नाशिककर आहेत ते आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून एकदा नक्की चक्कर मारायला येतात, मन रमवायला येतात आणि कुठे ना कुठे ते नाशिकविषयी, बदलत्या नाशिकविषयी चर्चा करत असतील. आपण आज अशाच नाशिककरांकडून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं काय मत आहे. त्यांना खासदार आवडता की त्यांना वेगळे खासदार अपेक्षित आहे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहे त्या जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. इथं एक सर बसलेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचं काय होतं. सर, लोकसभा निवडणुका लवकरच येत आहे, तुमच्या काय अपेक्षा आहे खासदारांकडून? खासदार कसा असावा? लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, परंतु खासदारांनी याच्या अगोदर चांगले कामं केलेले आहेत. परंतु आम्हाला असं वाटतं की नाशिक शहराचा वाढता विस्तार यामुळे अनेक ठिकाणी, नाशिकच्या ठिकाणी आम्ही बघितलं की पोलीस स्टेशन आहेत, पण त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या चौक्या आहेत त्या चौक्या उघड्या नसतात. बऱ्याच वेळा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो. त्यामुळे त्या पोलीस चौक्या जास्तीत जास्त उघड्या असाव्या, जेणेकरून त्या पर्टिक्युलर एरियामध्ये नागरिकांना जाऊन त्यांच्या दाद मागता येतील, त्यांच्या अडीअडचणी सोडवता येतील. त्याचप्रमाणे दुसरा असा मुद्दा आहे की नाशिकमधले अनेक युवक चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित आहेत,
परंतु नाशिकमधले चांगल्या प्रकारचे असे प्रोजेक्ट नाही आहेत, इंडस्ट्रीज नाही आहेत. त्या इंडस्ट्री वाढण्यासाठी नाशिकच्या खासदारांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावे, जेणेकरून नाशिकच्या बेरोजगारांना चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशी या नाशिककरांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. खासदारांकडून काही अपेक्षा ठेवून आपण मतदान करतो. कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या किंवा कोणत्या पूर्ण नाही झाल्या, काय वाटतं? नाही, अपेक्षा कशा असं अपेक्षा खूप असतात, परंतु सगळ्या अपेक्षा काही पूर्ण होत नाही. परंतु ज्या राहिलेल्या काही अपेक्षा आहेत, ज्या अनेक आहेत, त्या बेरोजगारीच्या आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न पूर्ण झाले पाहिजे अशी सामान्य नागरिकांची त्या खासदारांकडून अपेक्षा असते. तर यांना अपेक्षा होत्या, यांचा मेन फोकस आहे नोकरी आणि शिक्षण. आपण इकडं काही आहेत यांना विचारूया. तर तुमच्या आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या 2 टर्म कंप्लीट झाल्या, त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या आणि काय अपेक्षा भंग झाल्या की काही काम कंप्लीट केले त्यांनी? नाही, खासदार हा असा असतो का साधारणतः तो संसदेत काम करतो लोकशाहीमध्ये, तर खासदाराकडून ही अपेक्षा असते का त्या भागाचं त्याने तिथे प्रश्न उचलले गेले पाहिजे. पण नाशिकचे खासदार हे निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये बोलतच नाही आणि त्यांना सगळे घरं फिरण्यामध्ये मजा आहे. हा पक्ष तो पक्ष, नंतर कुठे कोणाचं वातावरण आहे. लोकांच्या हिताशी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. त्यांना फक्त आपलं हित. संसदेमध्ये खासदार गप्प असतात आणि इथे आले का फक्त जे काही चालतं तर ते सर्व लोकांना माहिती आहे. म्हणजे काम नाही ना, आपण इथे गंगेवर उभा आहे तर गंगा बघा कशी दिसते, चारी बाजूने खराब आहे. तर खासदारनी काम केलं पाहिजे. संसदेमध्ये नाशिकचा त्यांनी आवाज उठवला पाहिजे. लोकांना म्हणजे रोजगार नाही आहे मुलांना, ते रोजगारीचा प्रश्न आहे. नाशिक पुन्हा महामार्ग आहे, तिथं ट्रॅफिकची प्रचंड वाईट अवस्था आहे. तिथं बोर ब्रिज पाहिजे. म्हणजे खासदाराला फक्त त्यांच्या कामाशी घेणं आहे, त्यांना बाकी काही घेणं नाही. संसदेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवत नाही. तुम्ही मतदान करताना काहीतरी अपेक्षा ठेवल्या असतील, केंद्रात आपण माणूस पाठवतोय, पण कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या किंवा कोणत्या पूर्ण नाही झाल्या असं काही स्पेसिफिक? नाहीच ना, अपेक्षा कुठल्याच पूर्ण नाही ना. शेतकऱ्यांच्यासाठी पण नाही आहे, सामान्य नागरिकांसाठी पण नाही आहे. खासदार कुठले प्रश्नच मांडत नाही ना लोकसभेत. खासदारांनी लोकसभेत काही मांडलं तर पाहिजे. आता नाशिक समजा लोकसभा निवडणूक लागतात, सर्वात महत्त्वाचे असे कोणते प्रश्न जे तातडीने सोडवले गेले पाहिजे? नाशिकच्या कोणत्या समस्या तुम्हाला प्रश्न असं आठवत आहेत? नाशिकमध्ये अनेक समस्या ना, गुन्हेगारी आहे, गुन्हेगारी मुक्त नाशिक झालं पाहिजे. नाशिकमध्ये अनेक अडचणी आहे. म्हणजे जसं कसं होतं, अनेक प्रश्न. आता मी छोटंसं सांगितलं की आपण गंगेवर उभा आहोत, तर गंगेमध्ये साधक रामकुंड इथे सुद्धा स्वच्छता नाही ना. तर खासदारांनी छोट्या छोट्या गोष्टीकडे ठीक आहे लक्ष देत नाही, पण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे ना. लोकांना रोजगार ही सगळ्यात मोठी समस्या आहे, ती केली पाहिजे. जो म्हणजे आपल्याला दळणवळण लागतं, दळणवळणाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, ओव्हरब्रिज आहे. तुम्ही एकदा जा कधी संध्याकाळच्या वेळेस मुंबई नाक्याकडनं जा, द्वारकाला जा, तिथं तुम्हाला 20-20 मिनटं एका ठिकाणी थांबावं लागतं ना. काय करतो खासदार? हाय कुठे? कामच नाही ना. मला विचारायचं की एकंदर जे काही गेल्या काही दिवसात नाशिक गाजलं, तर वेगवेगळ्या क्राईम सीननी गाजलं, वेगवेगळ्या रॅकेटने गाजलं. तुम्ही याच्याकडे कसं बघता? एक लक्षात ठेवा, आपलं नाशिक हे प्रभू रामचंद्राचं नाशिक आज मानलं जातं. आणि ह्या परिस्थितीमध्ये इथे कुंभमेळा होतो. दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा होतो. उज्जैननंतर किंवा युपीनंतर या सगळ्या गोष्टींनंतर इथे कुंभमेळा होतो. या परिस्थितीत जेव्हा ड्रग्सचा व्यापार नाशिकमधून उदयास येतो, त्यावेळेस आपले नेते किती लाचार आहे आपल्याला सर्वांना लक्षात येतं. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीने आज नाशिकचा विकास व्हायला पाहिजे होता त्याच्यात पूर्णपणे शून्यता दिसते. ह्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करून हे बघा, नरेंद्र मोदी साहेब असो, अमित शाह साहेब असो किंवा अजून कुठले नेते असो, ह्या लोकांनी जे फोडाफाडीचं राजकारण करून एक सत्ता मिळवायची, खुर्ची मिळवायची, ह्या पद्धतीने जे चालवलं आहे हे सगळं चुकीचं आहे आणि हे सामान्य जनतेला कळालेलं आहे. आज प्रभू रामचंद्राचं मंदिर बनतं आहे, त्या मंदिरावरून एक गोष्ट लक्षात घ्या, त्या मंदिरावरून अक्षता कलश आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये ते लोक फिरवत आहे. प्रभू श्रीरामाचं यांनी रामचरित्र मानस एकाने तरी वाचलेलं आहे का? एक तरी नेत्यांनी एक ओवी यांची बोलून दाखवायची. प्रभू श्रीरामांचं गुरुचं नाव यांनी सांगायचं. धनुर्विद्या ज्या गुरूंनी शिकवली त्याचं नाव यांनी सांगावं. हे फक्त आणि फक्त रामाचं नाव घेऊन खोटे आश्वासनं देऊन जनतेला वेळात काढतात. नाशिक एक पर्यटन क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र म्हणून खासदार निवडताना तुम्ही काही अपेक्षा झाली असेल, काही काम झालेलं आहे? हे बघा, आत्ता तुमच्या मागेच तुम्ही एक नजर मारू शकता. आज त्या बिल्डिंगची रामकुंडाजवळची परिस्थिती बघितली का काय? तिथे लाखो भाविक 10वे 12वे किंवा अस्थि विसर्जन असो, आपल्या भारतातून लोक इथे येतात आणि ही जेव्हा परिस्थिती बाहेरून आलेले लोक जेव्हा बघतात तर सर्वात पहिले मान घालवते ती नाशिककरांची.
कारण की आपण असल्या नेत्यांना निवडून दिलंय की त्यांना खिडक्यासुद्धा बसवता येत नाही, तर बाकीच्या कामाचं तुम्ही सोडूनच द्या. साधारण खासदार हा राष्ट्रीय स्तरावर आपल्याला रिप्रेझेंट करतो. बरोबर. नेमक्या जर आता तातडीचे जर काही प्रश्न असतील मोठे, तर ते कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात? सगळ्यात महत्त्वाचं गुन्हेगारी आणि शिक्षण संस्थांनी आज काळा बाजार मांडून ठेवलेला आहे. आज ओपन, ओबीसी, NT, ST हे जे आरक्षण पद्धती या सगळ्या चालू आहे आणि त्याच्यावरती वाद लावायचे कामं या नेत्यांनी ज्या पद्धतीने मांडून ठेवलेले हे याचं नुकसान सगळं विद्यार्थ्यांवरती होतं आहे. आज ओबीसी असो की ओपन असो, प्रत्येकाला 2-2, 5-5 लाख रुपये फी हे भरणं शक्य नाही. डोनेशन 1-1 कोटी रुपये. आज तुम्ही मराठा विद्याप्रसारक असो किंवा भुजबळ नॉलेज सिटी असो, इथे हाडांचं डॉक्टर बनण्याकरता आपल्याला 1 कोटी 1.5 कोटी रुपये डोनेशन मागतात. लाज वाटते अशा लोकांची आपल्याला. याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि सामान्य जनतेचं नुकसान आहे. बाकी नेत्यांना काही घेणं देणं नाही, त्यांची घागर भरलेली आहे. नेत्यांना काही घेणं देणं नाही, त्यांचं म्हणणं आहे नेत्यांना काही घेणं देणं नाही. आपण यांना विचारा, तुम्ही नमस्कार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फाटाफूट झाली आहे, त्याच्याकडे तुम्ही नाशिककर म्हणून कसं बघताय? नाशिकला याचा फायदा होईल का? येस, आणि चांगलंच झालेलं आहे. ते जे होतं ते चांगलंच होतं. आपण म्हटलेलं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जो होता अच्छा होगा, जो होगा वो भी अच्छा होगा, आणि जो हो रहा वो भी अच्छा हो रहा, असं जे म्हटलेलं आहे गीतेमध्ये म्हटलेलं. आणि हे परिवर्तन होतच राहतं. म्हणून सक्षम असावा प्रत्येकाने आहे ना, आपल्या भूमिकेला ठाम असलं पाहिजे. असं भूमिका बदललेलं पाहिजे आणि जनतेला जोडले गेलेलं पाहिजे होतं. तर जनतेला जर जोडले गेलं असं आणि हे जे फाटाफूट जरी झाली तरी तुम्ही एवढा विश्वास संपादन केला पाहिजे जनतेचा की जनता तुमच्या पाठीशी आली पाहिजे. तुम्ही जनतेच्या मागे ओढून सांगायची काही गरज नाही की आम्ही तुमचे. जनता तुम्हाला जनतेनेच सावरून घेतलं पाहिजे. जनता म्हणून आपण आत्ताच्या खासदाराकडे कसं बघतोय? बघा, ज्या पद्धतीचा खासदार पाहिजे ना, सर्वांगीण अभ्यासू आणि त्याला आहे ना प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज पाहिजे. तो आहे ना एकदम असा निपुण पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या भागातल्या जनतेचा सहभाग नोंदवून घेतला पाहिजे. काय मत आहे तुमचा, काय कोणता प्रॉब्लेम आहे? जर स्वतःला नॉलेज नसेल ना तर एखाद्या एक्सपर्टशी त्यांनी बोललं पाहिजे आणि तो मुद्दा जो काय असेल, एखादा वाढणारा मुद्दा असेल, तो लगेच त्याला क्षम केलं पाहिजे, म्हणजे क्षमवलं पाहिजे. आत्ताच्या खासदारांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. बघा, मनपाच्या शाळा ह्या बंद पडत चाललेल्या आहे. शिक्षणाची वाताहत झालेली आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे आणि आपण पाहतो शिक्षण एकदम महाग झालेले आहे. म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारं नाही. एखाद्यामध्ये क्षमता असते परंतु तो त्या लेवलला पोचू शकत नाही केवळ शिक्षणामुळे. आणि त्या आरोग्याची पण आपण वाताहत पाहतोय. ज्या पद्धतीचं आरोग्य पाहिजे आपलं सिव्हिल हॉस्पिटल, तिथे आपण पाहतोय वेगवेगळे आंदोलनं कायम होत असतात की तिथं ते कर्मचारी काय करतात, ते रुग्णांना मारहाण करतात, काय करतात, तिथं अस्वच्छता राहते. का बरं नियंत्रण नाही ठेकेदारांवर? का बरं वचक नाही? त्यांच्यावर कडक कारवाई का होत नाही? की त्यांनी चांगल्या पद्धतीचं कामच केलं पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणी पाहतोय गंगा गोदावरी माता की जे प्रदूषण किती आहे त्याचं जे आपण जर तपासणी केली तर त्याच्यामध्ये किती अशुद्धता वाटेल. बघा, ह्या ठिकाणी वस्त्रांतर गृहाची दुरावस्था बघा. ह्या ठिकाणी वस्त्रांतर गृह तरी आहेत का? हां, हो. येणाऱ्या खासदारांकडून जी लोकसभा निवडणूक पुढची लढवलेली आहे, तिथे कोणते मुद्दे, कोणते तातडीचे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न वाटतात की जे आले पाहिजे किंवा ते सोडवले गेले पाहिजे? बघा, तरुण पिढी आहे ना व्यसनाधीन झालेली आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लागले गेले पाहिजे. कडक उपाययोजना झाल्या पाहिजे आणि कडक कारवाई पण झाल्या पाहिजे. आणि वाहतूक नियमन ही काळाची गरज आहे. आपण आज पाहतो नाशिक शहरात ठिकठिकाणी आहे ना, तिथं झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेसुद्धा नाही आहे. ज्या पद्धतीचे नियमन पाहिजे ना, शिस्तबद्ध पद्धतीने पाहिजे. प्रत्येकाने त्या शिस्तबद्ध पद्धतीने चाललं गेलं पाहिजे. तर अशी काही व्यवस्था दिसत नाही आणि तशी जनजागृती पण होताना दिसत नाही. आणि आपण ह्या ठिकाणी पाहतो गंगा गोदावरीचं ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले, त्याच्यामुळे जे नैसर्गिक पाण्याचे झरे लुप्त झालेले, जे सिमेंट कॉन्क्रिटीकरण काढायचं आहे ते अर्धवट अवस्थेत तिकडे काढलेले, 1-2 ठिकाणीच काढलेले आहे. आता सिंहस्थ कुंभमेळा जवळ येतो आहे तर किती मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. आणि सर्वात मुख्य बाब ह्या ठिकाणी अशी आहे, सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्या मुबलक प्रमाणात पाहिजे. कारण देश विदेशातून हजारो लाखोच्या संख्येने ह्या ठिकाणी लोक येतात, तर आपण ती गोष्ट देऊ शकत नाही तर इथं स्वच्छता कशी काय होईल? आणि हे जे गोष्ट आजूबाजूला जे काय आहे व्यवसाय करतात त्यांचं व्यवसाय राखले गेले पाहिजे, पण त्याला पण शिस्तबद्धता आली पाहिजे. त्याच्यासाठी खास नियोजन केलं पाहिजे. आपण बघतोय की बेसिक प्रश्न आहे स्वच्छता, रोड ट्रान्सपोर्ट, गुन्हेगारी, याच्यावर लोकांचा जास्त फोकस आहे. आपण इथं आपल्या मागे काही लोक दिसत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया त्यांच्या काय अपेक्षा आहे. आणि नमस्कार. आपले जे खासदार आहे तुम्हाला माहिती आहे का? देविदास पिंगळे नाही,
खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? खासदारांकडनं ह्याच अपेक्षा आहे की त्यांनी केंद्र सरकारला निवडणुकांसाठी दबावात आणायला पाहिजे. महानगरपालिकेमध्ये 1.5 वर्षापासून प्रशासक नेमलेला आहे. त्या प्रशासकांचं इतकं चुकीचे कामं चालले जनतेच्या विरोधात. 33 करोड रुपयामध्ये 3 यांत्रिकी झाडू इटलीवरून त्यांनी विकत आणलेले आहेत. त्या एका यांत्रिकी झाडूला 5 लाख रुपये महिना खर्च चालू आहे आणि एका यांत्रिकी झाडूला 16 किलोमीटरचा रस्ता शहरातला साफ करण्यासाठी त्यांनी 33 करोड रुपये खर्च केलेला आहे. तर हे सगळे चुकीचं काम होतं आहे महानगरपालिकेमध्ये. जर तिथे नगरसेवक निवडून गेले असते, जनतेतनं महापौर निवडून आला असता, तर त्यांनी नगरसेवकांचा विचार मनात घेऊन घेतलं असतं. जे स्थानिक लेवलला येतात, आपण जेव्हा खासदार पाठवतो तो देशाचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. तर असे जे महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे ते तुम्हाला कोणते महत्त्वाचे वाटतात जे नाशिकला फायदा होऊ शकतो? हो, नाशिकला जे दुसऱ्या राज्यातनं जे रस्ते जॉईंट झालेले आहे, आता पेठ धरमपूर जो रोड आहे, जो हायवे जो नाशिक शहरापर्यंत आलेला आहे, त्यांनी गुजरात हायवेवाल्यांनी नॅशनल हायवेवाल्यांनी नाशिकच्या हद्दीपर्यंत तो रोड व्यवस्थित बनवलेला आहे. पण नाशिकची हद्द जिथून सुरू होते महानगरपालिकेची, तिथून तो रोड पूर्ण शेती झालेला आहे त्या रोडच्या. तर तो केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तो व्यवस्थित करायला पाहिजे. पण तिथं ना खासदार जातो, ना महानगरपालिकेचे कोणी कर्मचारी जातात. तिथल्या जनतेला पूर्ण घरात माती जाते, गाड्यांचं नुकसान होतं आहे आणि जे केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पण व्यवस्थित राबवता येत नाही आहे. आणि तो रस्त्याचा इतका गंभीर प्रश्न आहे की लोकांना तिथं पडलं खूप त्रास होतो आहे. तुम्हाला काय वाटतं की खासदार जे आता विद्यमान आहे त्यांच्या 2 टर्म आहेत, त्यांनी योग्य कामं केले की अजून जास्त अपेक्षा आहे? खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा सर, या नाशकामध्ये फक्त धार्मिक या गोष्टीचा वापर करूनच फक्त काळा बाजार चाललेला आहे. मला एक म्हणायचा आहे मुद्दा की तुमच्याकडे अयोध्येला प्रगती झाली, तुमच्याकडे उज्जैनला प्रगती झाली, नंतर आता मथुरेचा विचार केला जातो आहे. मग आमच्याच महाराष्ट्रावर तुम्ही का असं प्रेम कमी दाखवतायत? हे सरकारलाच माझा प्रश्न आहे. खासदार आमचे बोलत नाहीत, हेच तर आमचं दुर्भाग्य आहे. आमदार आमचे बोलत नाहीत, तेच आमचं दुर्भाग्य आहे. या गोष्टींना आहे ना आता कुठेतरी आहे ना आळा घातला गेला पाहिजे. समाज याविषयी चिडलेला आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे सर. नाशिक पर्यटन स्थळाचा विकास होत नाही हा तुमचा महत्त्वाचा बिलकुल पॉईंट आहे सर. आता आपलं सिंहस्थ कुंभमेळा येतोय, आता सगळे लगबगीने निवडणुका लढायला लागलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे इथे धन येणार आहेत, मानधन येणार आहेत सगळीकडून. हे फक्त लुटीचं राजकारण चाललेलं आहे सर. याच्यावर आहे ना कुठेतरी आपण मीडियामार्फत किंवा आमच्यामार्फत हा जनाक्रोश तुम्ही पोहोचवला पाहिजे सरकारपर्यंत. तुम्हाला जो आगामी खासदार असेल त्यांना काय अपेक्षा असते? बस आमच्या नाशिकचा विकास झाला पाहिजे सर. फक्त त्या एक इव्हेंट पुरता कुठल्याही एक 12-12 वर्षाचे जे इव्हेंट आमच्याकडे होतात तेवढ्यापुरताच ते विकासाकडे लक्ष देतात. त्या व्यतिरिक्त कुठेही विकास नाही आहे सर. आणि निवडून येणाऱ्या किंवा उमेदवार खासदार किंवा सरकारकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की मागच्या कुंभमेळाव्यामध्ये 1089 करोड रुपये केंद्र सरकारने दिले होते. त्या केंद्र सरकारच्या निधीचा कसा वापर केला ह्या आता 2024मध्ये आता केंद्र सरकारने 1050 करोड रुपये प्रस्तावित निधी मंजूर केलेला आहे कुंभमेळ्यासाठी. तर तो निधी आता भेटणार होता महानगरपालिकेच्या हातात, पण त्या निधीला आता त्यांनी ब्रेक लावलेला आहे. आणि त्यांनी कारण काय दिलं आहे की महानगरपालिकेने मागचा जो निधी आहे 2018चा ना का 15-16चा जो निधी कुंभमेळ्याचा, तर केंद्र सरकारच्या निधीचा हिशोबसुद्धा नाही दिलेला आहे. 1089 करोड गेले कुठे? तो जर व्यवस्थित मॅनेजमेंट करून खर्च केला असता तर आत्ता एवढे 1000 करोड पुन्हा येणार होते विकासासाठी, तर ते लगेच आले असते. आणि त्या पैशांनी नाशिकच्या पूर्ण शिर्डीपर्यंत पूर्ण नाशिक जिल्हा पूर्ण कव्हर झाला असता विकासासाठी. पण ह्या महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकही हिशोब दिलेला नाही. आणि त्याच भ्रष्टाचाराचा जो यांना हिशोब देता आला नाही, म्हणून त्यांनी आत्ता केंद्र सरकारने 2024चा प्रस्तावित निधी थांबवून ठेवलेला आहे. तर येणारे जे खासदार आहे, निवडून येणारे जे आता भावी खासदार आहे, त्यांच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे की मागच्या निधीचा पहिले चौकशी करा. मागच्या निधी कोणी काय केलं आणि त्या निधीचा कुठे वापर झालेला आहे. आणि इतक्या निकृष्ट दर्जाचे सगळीकडे त्या निधीतनं रस्ते झालेले आहे, त्यांच्या ना ऑडिट झालेले आहे, ना कोणत्या रस्त्याचं अतिक्रमण निघालेलं आहे, ना आता एवढे मोठे बस दुर्घटना झाली. ते कोणचा रोड होता तो? हा, मिरची पॉईंट होता. इतकी मोठी बस दुर्घटना झाली, त्याच्यानंतर तिथलं सगळं मोकळं केलं रस्ता. तर 1000 करोड रुपये खर्च कुठे केले?
महानगरपालिकेने 1,000 खर्च कुठे केले त्याचा साधा हिशोबही नाही आहे. मुख्य प्रश्न आहे तुमचा की पैसा येतोय, निधी येतोय, तो जातो कुठे? तुमचं काय म्हणणं आहे? खासदाराकडून काय अपेक्षा आहे? खासदाराकडनं अपेक्षा खूप आहेत, परंतु खासदार येतात पैसे वाटून आणि कोणत्याही प्रकारचं नंतर काम होत नाही. ते फक्त पैसे गोळा करण्याच्याच मागे दिसतात. आत्ता जे खासदार आहेत ते अतिशय, त्यांचा जर विचार केला तर कन्फ्यूज खासदार आत्तापर्यंत जे कोणी असतील, किंवा विजन नसलेला जर खासदार कोणी असेल तर ते आत्ताचे खासदार आहे. कारण त्यांना जर तुम्ही 5 कामं कोणते जर विचारले तरी ते कदाचित सांगू शकणार नाही. आणि नक्कीच म्हणजे चालू काय, जनतेचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची जाण यांना आहे का नाही. आज नाशिकला आध्यात्मिक एवढं मोठ्या प्रमाणावर जर महत्त्व आहे, आपण आता रामकुंडावर उभा आहोत, परंतु ना मंत्रभूमीकडे कोणाचं लक्ष आहे ना यंत्रभूमीकडे कोणाचं लक्ष आहे. आज नाशिकला त्र्यंबकेश्वर असेल किंवा गंगा गोदावरीची लोक इथे ओरडून ओरडून अनेक वर्षांपासून सांगताय गोदावरी प्रेमी की प्रदूषणमुक्त आमची गोदावरी नदी करा. त्याच्यानंतर इथले जे नैसर्गिक झरे होते ते आम्हाला चालू करून द्या, इथलं कॉन्क्रिटीकरण काढून टाका, याच्यामध्ये काही गटारीकरण झालेलं आहे ते बंद झालं पाहिजे. ना खासदाराला लक्ष इथे या ठिकाणी लक्ष देते. आणि आपलं केंद्र सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम असतात आणि पैसा पण खूप मोठ्या प्रमाणावर येतो, परंतु आपले खासदार त्या ठिकाणी कोणतेही नाशिकचे प्रश्न मांडताना कधी आजपर्यंत दिसले नाही. खासदार साहेब फक्त रस्त्यावर कुठेतरी एकतर त्यांच्या वाढदिवसांच्या फोटोमध्ये दिसतात किंवा कुठेतरी उद्घाटनांमध्ये खासदार दिसतात, परंतु नाशिककरांचे जे प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचे. आज उद्योगधंद्यांचा जर विचार केला तर नाशिकच्या MIDC मधले अर्धे उद्योग अडचणीत आहे, म्हणजे ते बंद होण्याच्या स्थितीत आहे. कोणत्याही प्रकारचं उद्योग धोरण त्यांच्यासाठी नाही आहे. नवीन उद्योग तर येतच नाही, पण आहे ते उद्योग बंद पडण्याची परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि बेरोजगारीचा त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. नाशिकमधले अनेक तरुण असे आहेत की ते नाशिकच्या बाहेर कुठेतरी व्यवसाय करता किंवा नोकरीसाठी गेलेले, शिक्षणासाठी गेलेले. ना इथे कोणतं एज्युकेशन हब आहे, ना IT पार्कच्या घोषणा केल्या. IT पार्क आहे, इथे खूप मोठा तो बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्याच्यावर काम झालं पाहिजे. मंत्रभूमी आणि यंत्रभूमी दोन्हीकडे खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर कोविडसारखी महामारी आली त्यावेळेस खासदार साहेब कुठे होते? त्यावेळेस सर्वसामान्य नागरिक अतिशय अडचणीत होते. ऑक्सिजनमुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. लोकांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नव्हते किंवा जागा मिळत नव्हती, बेड उपलब्ध नव्हते. त्यावेळेससुद्धा खासदार अतिशय अपयशी ठरलेले असे खासदार आहे. तर आता नाशिककर जनता सगळं बघतीये आणि याच्यामध्ये आता परिवर्तन झालं पाहिजे कुठेतरी. आणि नवीन खासदार जे येतील त्यांनी कुठेतरी गंगा गोदावरीचं प्रदूषण असेल हा एक महत्त्वाचा विषय आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन हब असेल, कारण अतिशय वाईट अवस्था आहे. केंद्र सरकारकडून चांगल्या प्रकारचा निधी मंजूर करून एज्युकेशनमध्ये काम झालं पाहिजे आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा केंद्राची मदत झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्यामध्ये जो काही निधी केंद्राकडून येतो त्या कुंभमेळ्याच्या निधीचा पण योग्य विनियोग झाला पाहिजे. होतं काय, जिथे गरज नाही त्या ठिकाणी कामं केली जातात त्या निधीमध्ये, आणि जिथे गरज आहे, आता नदीकाठचा जो एरिया आहे या ठिकाणी अनेक प्रश्न आहे. इथे पूररेषा असेल, इथले पडीत घरं असेल, इथे काजीगडी कोपऱ्यावरतीच, तर काजीगडीचा हा प्रश्न अनेक 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या ठिकाणी फक्त सुरक्षा त्यांना कवच भिंत पाहिजे, ती भिंत साधी बांधू शकत नाही आहे. त्याच्यानंतर स्मार्ट सिटीचा निधी येतो. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीमध्ये नाशिक शहर ज्यावेळेस आपलं नाव आलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की खरोखर केंद्राच्या धर्तीवर खूप मोठा विकास या ठिकाणी काहीतरी दिसेल, परंतु अतिशय निराशा झालेली नाशिककरांची आणि तो स्मार्ट नाशिक नसून भकास नाशिकची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी राज्यात फाटाफूट आहे, दोन पार्ट्यांची दोन शकलं उडाली आहे आणि जे मागच्या वेळेस गेल्या 15 वर्षापासून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढले होते त्यावेळेस एकत्र दिसत आहे. नेमका याचा फायदा होईल नाशिकला की तोटा होईल? तेच झालं. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते अतिशय प्रदूषित झालेलं आहे आणि त्याच्याने फायदा काही होणार नाही आहे, नुकसानच आहे. कारण कोणकोणत्या पक्षात हेच जनतेला माहिती नाही. त्याच्यानंतर त्यांचं विजन काही माहिती नाही. जे आमदार आहे, खासदार आहे, ते फक्त कोणत्या गटात जाऊ आणि कोणत्या गटात गेल्यावर मला तिकीट मिळेल, मला फायदा होईल, मी निवडून येईल, कुठे मला निधी मिळेल, कुठे मला पैसे मिळेल, हे स्वतःचा विचार करते. जनतेचा विचार करताना कोणीही लोकप्रतिनिधी दिसत नाही आहे. आज जनता तिळतिळ मरते. कोणतंही क्षेत्र असो, नाशिकमध्ये गेल्या 8 ते 10 महिन्यात 209 अँटी करप्शनच्या रेड पडल्या. 209 लोक त्या ठिकाणी पकडले गेले, सरकारी कर्मचारी. परंतु आपले कायदे इतके कुचकामी असल्यामुळे ते सर्वजण आज राजरोसपणे घरात आहे. लाखो रुपये घेणारे
गव्हर्नमेंट कर्मचारी या ठिकाणी पकडले गेले, सरकारी कर्मचारी पकडले गेले, परंतु कोणतीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ठोस कारवाई झाली नाही. जनता मरतीच आहे, करप्शन सर्व ठिकाणी चालूच आहे. कोणत्याही प्रकारच्या दिलासा मिळेल असं काम होत नाही आहे. खासदार कुठेही जनतेच्या बाजूने का प्रश्न मांडताना दिसत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे नाशिककरांसाठी. ताई, तुला वेगळा प्रश्न आहे की स्मार्ट सिटीचा उल्लेख आला, तुला असं वाटतं आपलं नाशिक स्मार्ट आहे? म्हणजे लाईक स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांनी जस्ट एक रोड तिथे बनवला आणि बाकीच्या जुन्या रोड्सपेक्षा तिथे काहीच डिफरन्स वाटत नाही. स्मार्ट नाशिक इज नॉट अबाउट कन्स्ट्रक्टिंग रोड्स. इट्स अबाउट की तुम्ही इथल्या लोकांना कसं लाईक त्यांची लाईफस्टाईल एक ऑल ओव्हर लेवलअप कशी करताय. आता महाराष्ट्रामध्ये टोटल 32 गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत मेडिसिनसाठी, बट नाशिकमध्ये एकही तसं कॉलेज नाही. आणि अशा स्थितीत लाईक जस्ट आता आपण कोविड एक एवढी मोठी महामारी जस्ट संपवून आलो आहे असं बोलू शकतो. जेव्हा डॉक्टर्सची आपल्याला कमी पडली, जेव्हा मेडिकल स्टाफ आपल्याला कमी पडत होता आणि आपण स्टुडंट्सच बनू शकत नाही जे खरंच ती सिच्युएशन नीट हँडल करू शकतील. सो मला असं वाटतं की नॉट ओन्ली अबाउट मेडिसिन बट वेगळे वेगळे करिक्युलम शिकवणारे हब्स लवकरात लवकर नाशिकमध्ये आले पाहिजे, जेणे की स्टुडंट्स ते पुढे परसिव्ह करू शकतील आणि इव्हेंच्युअली हे इथल्याच किंवा आपल्या पूर्ण कंट्रीमध्येच युजफुल राहणार आहे. इट्स नॉट की ते स्टुडंट्स हात काढून घेणार आहेत. त्यांना ऑफकोर्स इथे डेव्हलपमेंट करायची आहे आणि ऑफकोर्स इथे खूप चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. टू बी ऑनेस्ट नाही मी असं बोलणार, कारण मी स्वतः रोज पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करते आणि असे इन्सिडेंट आहे जे मी रोज फेस करते. सो लाईक आय गेस सिक्युरिटी नक्कीच वाढवलेली पाहिजे. येस. एक जो महत्त्वाचा प्रश्न असतो, एक असतं एज्युकेशन, दुसरं असतं महिलांसाठी सार्वजनिक व्यवस्था. तुम्हाला वाटतं की योग्य सार्वजनिक व्यवस्था आहे कुठे? लाईक नाही, कारण म्हणजे साधं तुम्ही वॉशरूम्स जरी बघितले, आम्ही जस्ट आता तिकडून येत होतो, वॉशरूम्स लिटरली स्टिंक करता. लाईक ते पण एक हेल्थचा पार्ट आहे. जर तुम्हाला तुमची काय बोलतो आपण ड्रेनेज सिस्टम्सच तुमच्या नीट नसतील तर इट विल अफेक्ट युअर ऑल ओव्हर हेल्थ, राईट. सो आय गेस ते बेसिक आहे. वॉशरूम्स क्लीन असले पाहिजे आणि ऑल ओव्हर सिक्युरिटी, पब्लिक ट्रान्सपोर्ट्समध्ये सिक्युरिटी असली पाहिजे. काय वाटतंय नाशिक नेमकं कुठं चाललं आहे? जे विरोधात लढत होते पण वेगवेगळ्या पार्ट्यांची शक्ल पडल्यामुळे ते आता बरोबर आहेत आणि याचा फायदा नाशिकला होईल की तोटा होईल? आपल्याला सांगू इच्छितो की आत्ता काल परवाच बातमीमध्ये होतं की नाशिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी अव्वल आहे कारण इथं सर्वाधिक भ्रष्टाचारी कर्मचारी पकडले गेले आणि दुसरं एवढ्यातच नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना सापडला होता. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो इथं ह्या सगळं गांजाचा हब आहे. तुम्ही इथं कोणत्याही टपरीवर जा तुम्हाला गांजा 100% मिळेल. कोणत्याही वाईन शॉपमध्ये जा, कोणत्याही बिअर शॉपीमध्ये जा, तुम्हाला तिथं सर्रास लोक दारू पिताना दिसतील जे की त्यांना अलाउड नाही. तिथं तुम्ही फक्त ते घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी जाऊन किंवा तुमच्या प्लेसवर जाऊन प्यायचं आहे. पण हे सर्रास नाशिकमध्ये चालू आहे आणि आमच्या खासदारांचा मी इथं जाहीर निषेध करू इच्छितो. खासदारांचे बिड्डे असले की सगळे चौकन चौक खासदारांच्या फ्लेक्सनी आडून ठेवायचं, नाशिकला विद्रूप करायचं. जे दिशानिर्देश असतात हायवेजचे तिथं खासदारांचे फोटो. खासदारांनी एक आयडियल व्यक्तिमत्वासारखं वागणं अपेक्षित असतं. त्यांनी जर अशा लोकल गुंडासारखं वागलं, असे विद्रूप केलं माझ्या शहराला, तर अजून इतर लोकांकडनं काय आपण अपेक्षा करू शकतो? राजकीय होतं, राजकीय टीका नेहमीच होत असतं राजकारण्यांवर, पण जी कामासाठी आपण खासदाराला पाठवतो त्याच्यावरून काय अपेक्षा असतात त्यांनी त्या पूर्ण केल्या? सर, कोविडच्या काळामध्ये हे आमचे खासदार किंवा यांचे जे चिल्ले असतील हे ब्रिज कँडी भारी भारी हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झाले आणि इथं गोरगरीब जनता एका श्वासासाठी मेली आहे नाशिकमध्ये. नाशिकचा कोविड अत्यंत वाईट होता तेव्हा हे कोणतेही खासदार इथं ग्राउंडवर नव्हते, कोणतेही आमदार इथं ग्राउंडवर नव्हते. आणि हे माझी तर इच्छा एवढीच आहे की जो पण नवीन खासदार हो त्यांनी पहिले ना इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हायचं. अगदीच जुलाब जरी झाला तरी त्यांनी इथं जाऊन ॲडमिट व्हायचं. आणि नवीन खासदाराकडनं आम्हाला अपेक्षा ही आहे चांगले एज्युकेशन हब व्हावे, इथे सरकारी कॉलेजेस सरकारी स्कूल्स वाढावे आणि सरकारी चांगले सुसज्ज हॉस्पिटल नक्की या नाशिकला फार गरज आहे. फक्त नॉट ओन्ली नाशिक पण आजूबाजूचे मोठे मोठे तालुके आहेत. सिन्नरसारखं मोठं गाव आहे,
निफाडसारखं मोठं गाव आहे, मालेगावसारखं मोठं गाव आहे, इथे पण चांगले चांगले सरकारी दवाखाने झालेच पाहिजे. एकंदर जर नाशिकचा विचार केला, पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र आणि यंत्रभूमी असं म्हटलं जातं, तर कुठेतरी या सर्वांना जी सापेक्ष अशी जी यंत्रणा किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते दिसतंय का तुम्हाला? नाही, कसली यंत्रभूमी आम्ही ॲज अ नाशिककर मी ह्या पाण्यात कधीच येत नाही. हे पाणी किती घाणेरडं आहे. आणि मला एक सांगा ना तुम्ही, इथल्या पर्यटकांना इथं आल्यावर, इथं आंघोळ केल्यावर, कपालेश्वर मंदिर झाल्यानंतर तिसरी गोष्ट काय पर्यटकांना, की बा मैं नाशिक जा रहा हूँ, समजा वाराणसीचा माणूस नाशिकमध्ये आला, ह्या गोष्टीशिवाय नाशिकमध्ये पाहण्यासारखी एक गोष्ट सांगा. तिसरी गोष्ट तुम्ही सांगू शकता कोणी? एकही गोष्ट नाही तिसरी, की जो बाहेरचा माणूस इथं येऊन बघेल. अहो सर, काल परवाच माझं प्लॅस्टिक बंदी आहे नाशिकमध्ये गेल्या 5-7 वर्षापासून. तुम्ही नीट कॅमेरा फोकस केला तर तुम्हाला इथं फ्लोटिंग करताना प्लॅस्टिक दिसेल कितीतरी. पण तर हे कायदा करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार कोण? आणि जर स्वतः खासदार साहेब जर हे इम्प्लिमेंट करणार नसतील तर यांनी नागरिकांकडनं अजून काय अपेक्षा करा? यांनी फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी त्यांच्या असलेल्या पक्षामध्ये फूट पाडली. मग हे हिंदूंसाठीचं स्थान नाही का? याला कोण स्वच्छ करणार आहे? याला कोण निर्माल्य करणार आहे? तर हे खासदारांनी जाणलं पाहिजे जनतेचं म्हणणं काय. तुम्ही खुश आहात आताच्या? अजिबात नाही. अपेक्षा काय ठेवणार? जो पण खासदार निवडून येईल त्यांनी नाशिकमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज काढावं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढावं आणि 4-5 हॉस्पिटल्स काढावे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, सुसज्ज हॉस्पिटल्स. हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्या 1.5-2 कोटीचे MRI मशीन घेऊ शकता. आपल्या नाशिकच्या एकट्याचं बजेट 24,000 कोटी रुपये. आपण नाशिक महानगरपालिका एक MRIचं मशीन नाही घेऊ शकत का? तर हे कुठंतरी पब्लिकला मूर्खात काढणं थांबलं पाहिजे. ओव्हरऑल स्मार्ट सिटी असो, आरोग्य व्यवस्था असो किंवा बेसिक पायाभूत सुविधा असो, एकंदर जो नागरिकांचा जो कल आहे तो निगेटिव्ह आहे. त्यांच्या जास्त अपेक्षा होत्या ज्या खासदारांनी पूर्ण केलेल्या वाटत नाही आहे त्यांना. एकंदर हा चर्चेचा सूर आहे. आपण परत एकदा ह्याच ठिकाणी येणार आणि परत एकदा जाणून घेणार की ही सर्व नागरिक काय अपेक्षा व्यक्त करतात. माझ्या आजूबाजूला बघू शकता, ही सर्व नवीन मतदार आहेत. हे पहिल्यांदाच यावर्षी बहुतेक वोटिंग करतील. आणि आता नुकत्याच इथं नाशिकमध्ये मोदींचा दौराही लागला आहे आणि त्याच्यानंतर लोकसभा इलेक्शन आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण कुठंतरी तापायला सुरुवात झाली आहे. आणि ह्या नवीन मुलांकडून आपण जाणून घेऊया त्यांना ह्या इलेक्शनविषयी, ह्या मतदानाविषयी काय वाटतंय आणि ते कसं बघताय. नुकतंच इलेक्शन लागणार. येस. लोकदेशमध्ये नाव आहे? हो, नक्की आहे. हो. काय विचार करतो कोणाला वोटिंग करायचं? आता सध्या ते विचार केला नाही, पण डेव्हलपमेंटच्या आणि आपल्या नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला जी आपली रिस्पेक्ट वाढलेली आहे त्याच्यामुळे मोदी गव्हर्नमेंटला, इंडियाला आपण वोट द्या असं वाटते. ईव्हीएम मशीनचं काम करताना तुला माहिती की काय त्याला ऑप्शन असतात? ईव्हीएम मशीन पहिले एक सिंगल मशीन होती, पण आता त्याच्यासोबत बोर्ड ऍड केल्यामुळे त्यातून थोडंसं आपल्याला वाटतंय की काही चुका राहू शकतं. पण काँग्रेसने जर मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की बॅलेट मशीन सरकून तुम्ही ईव्हीएम लावा. मग आता ऑपोजिशनच सांगते की तुम्ही ईव्हीएम खराब आहे. मग हा आपल्याला प्रश्न निर्माण होता, चुकीचं कोण आहे? बॅलेट पेपरवर पण होऊ शकतं, बॅलेट पेपरवर सेम प्रिंटिंग करून सेम तिथं पण होऊ शकतं, दोघी होऊ शकतं. पण ईव्हीएमवर आपण सतत करतोय काम. तर मला डेमोक्रेटिक जगाच्या 25 देश अजून पण ईव्हीएम मशीनवर चालत आहेत. तर मला वाटतं ईव्हीएम मशीन साधारण चांगलं असेल. कारण की एक गव्हर्नमेंटला जर आपण अपोज केलं, हिमाचलमध्ये, तेलंगणामध्ये त्यांची गव्हर्नमेंट आली, मग आपण तिथं ते ऑपोजिशन तिथं का बोलत नाही की ईव्हीएम मशीन तिथं हॅक झाली? त्याच तिथं स्टेटला का बोलता की MP झालं, गुजरात झालं, राजस्थान झालं, तिथंच कसं काय हॅक झाली? तेलंगणाला हॅक नाही होऊ शकत का? आताच्या खासदारांचं नाव माहिती का तुला? हेमंत अप्पा गोडसे नाशिकचे खासदार आहेत. ते आपल्याला प्रेझेंट करतात सध्या. ऑफकोर्स बीजेपी चांगलं काम करतंय. बीजेपी कडून म्हणजे जरी बीजेपीला हरवण्यासाठी इंडिया अलायन्स बनलंय. इंडिया अलायन्स म्हणजे पूर्ण भारत एका साईडला झालेला आणि मोदी एका साईडला असं दाखवण्यात येते आम जनतेला. पण मोदीने जे चांगले कामं केले ते मोदी हायलाईट करतोय. जसं की आता राम मंदिर बनवलंय मोदीने, म्हणजे मोदीच्या राज्यात ते झालंय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कित्येक पिढ्यांपासून आपल्याला त्या ठिकाणी मस्जिद बनणार की राम मंदिर बनणार हा मुद्दा कित्येक काळापासून चालू होता. तर तो मुद्दा मेन म्हणजे सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतर भव्य दिव्य अशा इमारत बनवली जिथे लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज चालतं. ती भव्य दिव्य इमारत बघण्यासाठी देखील बाहेर देशातून आले होते. त्यानंतर सर्वात महत्वाचं मला वाटतं की कोणताही देश पूर्णपणे स्वावलंबी नाहीये.
तर त्यासाठी मोदी सरकारने G20 बनवलेलं आहे की ज्यात 20 देशांचा समावेश आहे आणि ते 20 देश जर आंधी आली किंवा काही समस्या आली तर एकमेकांना सांभाळून घेतील. आता जसं कोविड आला होता, ही काय आपल्याला माहिती नव्हतं आधी असं काहीतरी होणार आहे, तर या काळामध्ये जसं एकमेकांची मदत लागली आपल्याला तसंच अजून मोठी समस्याही येऊ शकते. तर मला ही कन्सेप्ट खूप जास्त आवडली की 20 देश एकत्र आले आणि आता त्याच्यामध्ये जर्मनी त्यामध्ये अजून एक देश ऍड झाला आणि ते आता G21 म्हणून ओळखलं जातं. ही कन्सेप्ट मला खूप आवडली आणि असेच नवीन नवीन प्रकल्प मोदी सरकार राबवतोय तर नक्कीच मी वोट करताना मोदी सरकारला प्रथम प्राधान्य देईन. मोदी सरकारला तुझं प्राधान्य असेल, त्यांनी जे काम केलं त्याच्यावर. नहीं, दोनों इम्पोर्टेंट है. एज अ गवर्नमेंट मतलब वो एक पीएम है, पूरे देश को वो रिप्रेजेंट करते हैं, तो डेवलपिंग तो चाहिए ही मतलब बाहर के देशों के लिए. और राम मंदिर मतलब जैसे वो बोलते हैं कि सनातनी, तो मतलब राम मंदिर वो दिखाता है कि सनातनी है ऐसा. तो मतलब दोनों पे ध्यान देना चाहिए. मतलब अगर बाहर रिप्रेजेंट करे तो वो एज अ इंडिया देखा जाता है, तो फिर इंडिया में पूरा हिस्ट्री क्या है वो सब भी देखा जाता है. तो राम मंदिर तो अपना एक हिस्ट्री है, मतलब मेन राम भगवान से ही है, तो वो देखना चाहिए. मतलब मेरे हिसाब से दोनों को देखना चाहिए, दोनों सेम प्राइवेसी है. तुला काय वाटतंय की कोणते मुद्दे आपको क्या लगता है कौन से मुद्दे आपको जिसपे इलेक्शन लड़ा जाए? इलेक्शन ऐसे मुद्दे होने चाहिए जैसे डेवलपमेंट. सबसे पहले इंडिया की डेवलपमेंट में थोड़ी नीचे है. अगर बाहर के देशों को देखें तो वो ज़्यादा डेवलप है एजुकेशन वाइज या कंस्ट्रक्शन देखा जाए, सब कुछ उधर ज़्यादा डेवलप्ड है. इसीलिए इंडिया के लोग इंडिया छोड़ के बाहर जाके पढ़ाई करना सोचते हैं. और ज़्यादातर बच्चे आजकल तो सब भी इंटरनेशनल जाते हैं और उधर ही पढ़ाई करते हैं. यहाँ पर जॉब अपॉर्चुनिटीज़ और जैसे बाहर के देशों में वहाँ पर एवरी वीक आपको कुछ 72 आवर्स का कुछ जॉब इंटर्नशिप करना रहता है. वैसे इंडिया में भी अगर होगा तो शायद बच्चों की स्किल्स डेवलप होगी और बच्चों को कॉर्पोरेट लाइफ के बारे में पता चलेगा. और इवन अगर देखा जाए तो रिजर्वेशन पे थोड़ा और उसमें एड ऑन होना चाहिए. रिजर्वेशन खत्म नहीं हो सकता लेकिन एड ऑन तो हो ही सकता है ना. जैसे थोड़ी मार्क्स का जो भी इशू है, बच्चे जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स देते हैं, कॉम्पिटिटिव एग्जाम्स में 2-2, 3-3 मार्क्स से बच्चे रह जाते हैं और बहुत बच्चे वो डिप्रेस हो जाते हैं, जिसके वजह से वो छोड़ देते हैं वो सब करना और उनको ऐसा लगता है उनका करियर आगे नहीं बनेगा. एंड देन अगर हम डेवलपमेंट देखें तो कंस्ट्रक्शन ज़्यादा हो रही है. जैसे नासिक में हमारी कंस्ट्रक्शन बहुत ज़्यादा हुई, उसकी वजह से वाटर का इशू हो गया. जितना हमको म्यूनसिपालिटी से पहले पानी मिलता था अब उतना पानी नहीं मिलता है. उसके वजह से हमको सफिशिएंट पानी ना होने की वजह से बहुत सारे इश्यूज हम डे टू डे लाइफ में फेस करते हैं. बेसिक मुद्दे पर ही ज्यादा कॉन्सेंट्रेट कर रहे हो. काँग्रेस. बीजेपीला तू का मतदान करणार असं का वाटतंय तुला? म्हणजे त्यांनी केलेलं आहे ना काही कायदे वगैरे लोकांसाठी. थोडक्यात रोजगारावर आणि डेव्हलपमेंटवर ही मुलं मोदींकडे जात आहे. मोदी कारण की मोदींची जी लिडरशिप आहे ती मला चांगली वाटते. आणि काँग्रेस जर बघितलं त्यांच्या स्टेटमेंट्सनी त्यांच्या पॉलिसीजनी असं दाखवलं जातं की ते अँटी नॅशनल्स आणि अँटी हिंदूज सारखे कृत्य करतायत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काँग्रेसनी एक बिल काढणार होते ते की मायनॉरिटीज रिलेटेड होतं की कुठे पण दंगे झाले तर जी मेजॉरिटीमध्ये आहे जी कम्युनिटी त्याला हे म्हणजे प्रूफ जरी असतील की मायनॉरिटीने केलं तरी पण ते मेजॉरिटीला जाईल. मग ते हे जे एवढे अशा रिलेटेड रूल्स होते ते का पाहिजे? तुम्ही म्हणजे ते बोलतात की मोदीजी वगैरे याच्यात डिवाइड करतायत, कास्ट मध्ये डिवाइड करताय, पण ते वन साइडेड सेक्युलरिझम करताय. आणि जेव्हा वन साइडेड सेक्युलरिझम कोणत्या पण इंडियामध्ये होतं, कोणत्या पण देशात होईल का इंडियामध्ये पण झालं तरी इट्स नॉट हेल्दी फॉर आवर डेमोक्रेसी. म्हणजे एकाच साईडला तुम्ही जर सपोर्ट करताय तर मग ते माझ्या मते तरी नाहीये चांगलं. आणि मोदी जरी असले तरी त्यांनी फक्तच हिंदूंसाठी नाही तर मायनॉरिटीज त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काही केलेलं आहे म्हणून मोदी.
नाशिकचा खासदार हा जेव्हा लोकसभेत जाईल तेव्हा त्यांनी कोणते महत्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात? महत्वाचे प्रश्न एक रोजगार असायला पाहिजे, शिक्षण आणि टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये IT हब्स जे आहेत. नाशिक एक डेव्हलपिंग सिटी झाली आहे आणि डेव्हलप झाली आहे ऑलरेडी, तर मग तिथे IT हब्स पाहिजे. कारण की जो रोजगार आणि यूथसाठी कौशल्य विकास योजना वगैरे ते असे आणायला पाहिजेत, हे असे पाहिजेत. आत्ताचे जे खासदार आहेत ते 2 टर्म होते, त्यांनी तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्या आहे का? तसं बघितलं गेलं तर रस्ते जे चालू आहेत 3-4 वर्षापासून कुठे ना कुठे रस्ते चालूच आहेत, तर ते नाही झालेत. म्हणजे त्याची जी स्पीड आहे ती वाढायला पाहिजे. आणि आपण हा फॅक्ट नाही फेटाळू शकत की करप्शन खूप आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात जा, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जा का तुम्ही कुठेही जा, शिक्षण क्षेत्रात जा, तिथे करप्शन जास्त आहे. मग ते पण नाही व्हायला पाहिजे. आणि जर करप्शन नसतं झालं तर आतापर्यंत नाशिकने खूप डेव्हलपमेंट केली असती. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फर्स्ट टाइम यावेळेस वोटिंग करणार आहात का, आणि तुम्हाला काय वाटतं की खासदार कसा असावा? खासदार हा एक समाजातील समस्या ज्या केंद्राच्या लेवलवरती म्हणजे वरपर्यंत पोहोचवणारा किंवा त्या समस्यांबद्दल वरती एक माहिती पुरवणारा असावा, की जेणेकरून जनतेला ज्या समस्या येत आहे किंवा जनतेचे जे प्रश्न आहे ते सुटले जावे वेळेवरती. आणि यामुळेच जनतेचे जे प्रश्न आहे जसं की शेतकऱ्यांचे असतील किंवा बाकीचे काही असतील, मुळात शेतकऱ्यांचेच जास्त प्रश्न आहे असं मला वाटतं. कारण ज्या वेळेस समजा आता गारपीट झाली मागे, तर आमच्या इकडे द्राक्ष बागाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं, तर त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, जे तुम्ही जो खर्च केलाय तोच खर्च तुमचा निघणार नाहीये, तर मग त्याच्याकडून आपण त्या पिकाकडनं काय आशा घेणार आहे? एक प्रकारचं शेती हा एक प्रकारचा जुगार आहे. कारण ज्या ठिकाणी पैशाची शाश्वती नसते, पैसा येणारी ही आपल्याला शाश्वती नाहीये, तरी आपण पैसा त्यात इन्व्हेस्ट करतोय, हा एक जुगार आहे. मग अशा प्रकारचा जुगार जर शेतकरी खेळतोय तर मग त्या शेतकऱ्याला जर त्याची जर इन्व्हेस्टमेंटच परत भेटत नाही, तो पूर्ण प्युअर त्यामध्ये जर लॉस जातोय, तर मग त्याला काही प्रमाणामध्ये सवलती दिल्या पाहिजे किंवा मग नुकसान भरपाई असेल तर त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी त्यांच्या ज्या समस्या आहे, समजा इकडे नुकसान झाली तर त्यावर केंद्राच्या लेवलपर्यंत पोहोचवण्याचं काम खासदाराचं असतं. आणि ते काम त्यांनी व्यवस्थितपणे जर केलं तर नक्कीच त्यांना पण जे जनतेला सुद्धा त्यांना मतदान करण्यासाठी एक उत्सुकता असेल की नाही आपल्यासाठी हा व्यक्ती काम करतोय, तर मग या व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून आपला नक्कीच अजूनही काही फायदा होईल की आपल्याला असं दुसरं कोणाला मतदान करण्याची वेळ किंवा मग असं की हा योग्य नाही आहे असं वाटायला नको. तर त्याच्याकरता त्यांनी एक समाजाचा विचार करून काम जर केलं तर मला वाटतं नक्कीच त्यांना वेळोवेळी निवडून देतील लोक. आत्ताचे खासदार 2 वेळा निवडून दिले नाशिककरांनी, असं वाटतं का त्यांनी तुमच्या अपेक्षा खूप कम्प्लीट केल्या? आता कम्प्लीट केल्याच म्हणजे केल्याच आहे बऱ्या प्रमाणामध्ये. कारण तसं बघायला गेलं तर आता ते त्या पदावरती आहे आणि 2दा निवडून आले, तर याच्यावरनं आपण एक अंदाज लावू शकतो. आता माझं तर पहिलंच मतदान आहे, त्याच्यामुळे मी जास्त डीपमध्ये नाही बोलू शकत या विषयावरती, परंतु की त्यांनी काम केलंच आहे. 2दा निवडून आले म्हणजे ही सुद्धा एक सर्वसाधारण गोष्ट नाहीये, कारण त्यांनी काम केलं म्हणूनच ते निवडून आले, एक साधी गोष्ट आहे. आपण डिजिटल जगाकडे जातोय, नेमक्या नवीन सरकारकडून किंवा नवीन खासदाराकडून नेमक्या काय अपेक्षा असतील? या डिजिटल जगामध्ये आता अजून कशा डिजिटलमुळेच काही एम्प्लॉयमेंट नाही होते. आता जिथे जिथे जास्त डिजिटल होत जाईल तिथे एम्प्लॉईज कमी लागतील, माणसं कमी लागतील. पण मग अशा आपल्याला कसं ते जास्त डिजिटाईज करून पण लोकांना एम्प्लॉयमेंट देता येईल. आणि डिजिटल म्हणजे डेव्हलपमेंट पण तेवढं असलं पाहिजे. जर आपण डिजिटल करतोय सगळ्याच गोष्टी, तर तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर पण तेवढा डेव्हलप झाला पाहिजे, तेव्हा आपण डिजिटाईज नीट करू शकू. साधारण कोणाला मत देणार, बीजेपी की काँग्रेस? असं काही नाही, पण आतापर्यंतचा जो ट्रॅक रेकॉर्ड पाहिलाय तर माझ्या मते तरी काँग्रेसने जास्त जे आश्वासनं दिली होती भाषणांच्या वेळेस ती पूर्ण केलेली. बीजेपी पण करते, पण काम खूप स्लो होत आहे. जी आश्वासनं त्यांनी त्यांच्या पहिल्या इलेक्शनच्या वेळेस दिली होती ती आत्ता कुठे जाऊन पूर्ण होत आहे. सो माझा प्रेफरन्स तरी काँग्रेसचा आहे. कोणते मुद्दे ह्या इलेक्शनला राहतील, काय वाटतं, काय असावेत?
ह्या इलेक्शनला मेन म्हणजे शेतकऱ्यांचा जो मुद्दा होता तो खूप उठून धरला पाहिजे, कारण की ते आपले पोशिंदे आहेत आणि त्यांच्यामुळेच आपले सगळं आयुष्य चाललंय. सो मग जर का त्यांना निग्लेक्ट केलं आपण किंवा त्यांच्या गरजा भागवल्या नाही तर मग आपल्याला इथं असू शकतो. पहिल्यांदा वोटिंग करणार आहेस का? हो, अजून वोटिंग कार्ड तर नाही आलंय, पण रजिस्टर केलं येईल, मग करेन, नक्कीच करेन. हो करणार आहे. मोदीच, कारण की मोदीमुळे म्हणजे खूप चेंजेस झाले भारतामध्ये. हे मुलं जे यंग मुलं आहेत यांचा एकंदर जो कल आहे तो आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे. थोडक्यात काय तर त्यांनी जे डेव्हलपमेंट केलं श्रीराम मंदिराचा असो किंवा 376चा जो कायदा आहे, काश्मीरचा विषय आहे, याच्यासह ते लोकल लेवलला जे खासदार आहेत त्यांनाही प्रिफर करतात की त्यांनी कामं कंप्लीट केली. मात्र ह्या सर्व याच्यात थोडीशी नाराजी त्यांच्याकडून जी आलेली आहे ती आहे की शेतकऱ्यांविषयी जे कामं पाहिजे, जे काही मुख्य जो नाशिकचा मुद्दा आहे की अवकाळी पाऊस, या पावसामुळे जी मदत भेटत याच्यावर ते नाराज आहेत. आपण अजून जाणून घ्या. तुम्ही नुकतंच आता पहिल्यांदा फर्स्ट टाइम मतदान करणार आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स तर न्यूच आहेच. आणि परत करण्यासाठी आम्ही बीजेपीला करणार आहोत वोट, बिकॉज आतापर्यंत त्यांनी जे वर्क केलं आहे ते खूपच म्हणजे चांगलं आहे. जसं की आता AI वगैरे पण त्यांनी इंट्रोड्यूस केलं. परत फार्मर्ससाठी पण ते वर्क करत आहे, असं नाही की नाही करत आहे. आणि मेन म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी सगळ्यांसाठी राम मंदिरचं त्यांनी जे केलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि देन आता जसं न्यू येतं AIचं जे त्यांनी केरलामध्ये ओपन केलं आहे, तर ते मला असं वाटतं की त्यांनी आता ऑल स्टेट्समध्ये ते अप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना शिकता येईल AI काय असते, टेक्नॉलॉजीज वगैरे, ते त्याच्याशी नीट फ्रेंडली होतील अँड ऑल दॅट्स. क्या अपेक्षाएं रहेगी? सर हिंदी बोल सकते? जैसे अभी बहुत सारे अनएम्प्लॉयमेंट हो रहा है, तो अपनी एजुकेशन कंप्लीट करने के बाद भी बहुत सारे बच्चे जॉबलेस रहते हैं, तो उसके लिए कुछ करना चाहिए, एम्प्लॉयमेंट बढ़ाना चाहिए. आप क्या देख के वोट करोगे? प्रीवियस टाइम में जो भी हुआ है, वी हैव सीन दैट फर्स्ट AI स्कूल इन इंडिया दैट इज ओपन इन केरला, वहाँ पे. और ऊपर से हमारा वर्ल्ड का लार्जेस्ट बिल्डिंग जो हम सूरत में खुला है वो. सो इनिशिएटिव तो काफ़ी अच्छे अच्छे मोदी सर ने लिए हैं. इवन वी हैव सीन दैट कि उनके जो इंटरनेशनल रिलेशनशिप भी काफ़ी अच्छा किया है, तो वो एक चीज़ है जिसे देख के मैं उनको वोट करना चाहूँगी. तर हे आहेत नाशिकचं यूथ, ज्यांना डेव्हलपमेंटवर, राम मंदिरावर आणि शेतीच्या वेगवेगळ्या प्रश्नांसह जी डेव्हलपमेंट आहे किंवा जी टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, याच्यावर वोटिंग करायचं आहे. आपण उभं आहोत सिन्नरच्या एका द्राक्ष बागेमध्ये आणि आपल्यासोबत आहेत शेतकरी. आपण त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेणार आहोत. येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काय अपेक्षा आहे, मागच्या खासदारांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही, आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा, तुमचं नाव? नमस्कार, मी गणेश सांगळे. दादा, आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीविषयी तुमचं काय मत आहे? खासदारांची कामगिरी आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही सर, कारण त्यांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलंय, 100% दुर्लक्ष केलंय. शेतीला भाव येत नाहीये, म्हणजे मालांना भाव नाहीये, उत्पादन खर्च वाढलाय. आणि 2010-12 वर्षापूर्वी जो उत्पादन खर्च होता, उत्पादनाला भाव होता, तोच भाव आता आहे, पण त्याची 3 पट खर्चाची तुलना वाढून गेली. त्यामुळे खासदारांकडून अपेक्षा नाही. आणि खासदार असतील, आमदार असतील, यांचं पेन्शन चालू आहे, यांना पगार चालू आहे, रिटायर झाल्यानंतर सुद्धा हे पेन्शन घेतात. आम्हाला त्यांच्या पेन्शन घेता म्हणून अडचण नाहीये, पण आम्ही जर खर्च करत असेल द्राक्ष बागेला 50-60 रुपये किलोला खर्च बनवायला आणि विक्री जर 30 रुपयात होत असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार नाही, थांबणार नाही, त्या वाढतील. तुम्ही म्हणताय की तुमचे जे उत्पादन खर्च तो वाढला, तो कसा वाढला? जर काही उदाहरण सर उदाहरण द्यायचं झालं तर DAP खत होतं, हे 10 वर्षापूर्वी 340 रुपयाला होतं, आज ते 1800 रुपयाला झालंय. त्याच तुलनेमध्ये युरिया होता 150 रुपयाला होता, तो 600 रुपयाला झालाय. मग पेस्टिसाइड आहे, पेस्टिसाइडच्या किमती खूप वाढल्या, भरमसाठ वाढल्या. आणि अवकाळी पाऊस आहे, बाकीचे केंद्र सरकारचं, खासदारांचं धोरण कुठलंच शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालंय. केंद्राच्या सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय होत्या आणि त्या पूर्ण झाल्या का? कारण खूप मोठ्या प्रमाणावर इथून केंद्रासाठी हेमंत गोडसेंना वोटिंग झालं होतं. हो सर, हेमंत गोडसेंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता, पण त्यांनी ते पूर्णपणे निष्फळ ठरले. त्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत ठरले. त्यांना फक्त उद्योगधंदे,
रस्ते याच गोष्टीवर चालले. रस्ते पण महत्वाचे आहेत, पण रस्त्याने माल जर आपला नेत असेल त्या मालाची तुलना पण झाली पाहिजे. त्या मालाचं शेतीत पिकवलेला माल तो त्या तुलनेमध्ये वाढला पाहिजे, म्हणजे किंमत त्याची रस्ता आली पाहिजे. सर, एकंदर इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचा भर शेतीवर नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही तरुण युवा शेतकरी दिसताय, एकंदर तुम्ही केंद्राच्या कामगिरीकडे कसं बघताय? केंद्राने आम्ही पिकवलेल्या आमच्या शेताला योग्य हमी भाव दिला पाहिजे, आम्ही हीच सरकारला विनंती करतो. कारण आज द्राक्ष शेतीसाठी खूप खर्चिक शेती झालेली आहे आणि त्यामुळे सरकारने योग्य भाव दिला पाहिजे. सर्वात जास्त एक्सपोर्ट हा नाशिकमधून द्राक्षाचा होतो, चांगलं विदेशी चलन पण आपल्याला भेटतं. त्या मानाने तुमच्या काही अपेक्षा केंद्राकडून होत्या, गेल्या वर्षी आंदोलन पण झालं होतं, तर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? नाही, अपेक्षा काहीच पूर्ण झालेल्या नाही. कारण सरकारने ह्या आता आयोग आमचं म्हणजे बाग ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस सरकार निर्यात बंदी करते, त्यामुळे आम्हाला फटका बसतो. इथं अशा अनेक गोष्टी सरकारच्या का त्यामुळे शेतकऱ्याला दरवर्षी फटका बसतो. अपेक्षा सरकारने आमच्या द्राक्ष शेतीसाठी निर्यात चालू ठेवली पाहिजे आमचे जेव्हा प्लॉट हार्वेस्टिंगला येतात तेव्हा, आणि सरकारने विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा कुठंतरी. साधारण तुम्ही जेव्हा शेतात काम करता तेव्हा तुमचा थेट केंद्राशी संबंध येत नाही, पण अपेक्षा मात्र असता. अशा कोणत्या अडचणी तुम्हाला आता येत आहे की ज्या सोडवल्या पाहिजे केंद्राने? साधारणपणे आम्हाला आहे ना मिनिमम 100 रुपये केजीनी भाव दिला पाहिजे. कारण की मागच्या वर्षी आमचा एक्सपोर्टचा भाव रशियाचा आम्ही सॅम्पल काढला होता, तो 41 रुपयांनी व्यवहार झाला होता. त्याच्यामुळे तो आम्ही रशियाला दिला नाही आणि नंतर आम्ही लोकलला खाली केला होता तो. आणि साधारणपणे द्राक्षाला 45 रुपये केजी खर्च आहे लोकलसाठी, आणि एक्सपोर्टचा जर करायचं झालं तर 60 रुपयाचा खर्च आहे. आणि त्याच्यामुळे तो द्राक्ष बाग आहे ना गेल्या 3 वर्षापासून कोरोनापासून ना परवडूच नाही राहिले. दादा, आम्ही तुमच्या बागात उभो आहोत, एक चांगला माल आम्हाला दिसतोय. नेमक्या तुमच्या पुढे आता आव्हानं काय आहेत हा माल विकण्यासाठी? आता खरं जर म्हणलं ना तर बागाचा खर्च म्हणजे साधारण प्रकाशने सांगितलं त्याप्रमाणे 60 रुपये किलो प्रमाणे खर्च आहे. आणि साधारण हा माल 100+ विकला तर किमान याच्यावर कुठंतरी 4 आणे मिळतील, नाही ते काही परवडणार नाही. गेले 3 वर्ष असे गेले, एकदा अवकाळी पावसाने बाग गेला तेव्हा पण खर्च तोटा आला, त्याच्यानंतर 2 वर्ष कोरोनात गेले तेव्हा पण पूर्ण लॉस झालोय. आणि इकडून तिकडून त्याच्यातून सवारून कुठेतरी आता काहीतरी दिसतंय, आणि त्याच्यात गव्हर्नमेंटचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे धोरण बरोबर नाहीये, त्याच्यामुळं पण खूप तोटा होतोय आमचा. तर गव्हर्नमेंटने या गोष्टीचा 100% विचार केला पाहिजे. मीच नाही, माझ्यासारखे जेवढे शेतकरी द्राक्ष बागेवाले आहे, हे सर्व शेतकरी द्राक्ष बागेवाल्याची यांची हीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने थोडंसं द्राक्षाकडे काहीतरी अनुदान दिलं पाहिजे किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचे धोरणं चांगली ठेवली पाहिजे. आणि जर अशी काही निसर्गाकडून काही आपत्ती जर आली तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी असं ठोस जेणेकरून त्या शेतकऱ्याला काहीतरी त्याच्यावाला दिलासा भेटेल अशी एक रक्कम दिली पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी अशा याच्यावर गव्हर्नमेंटने चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. दादा, अवकाळीचा विषय आलाय. गेल्या 5-7 वर्षापासून द्राक्ष शेतीला अवकाळी पाऊस असो किंवा इतर वादळ असो याचा खूप मोठा फटका बसतोय. याची जी मदत भेटते ती योग्य असते का? नाही, अजिबात नाही. कारण सरकार ज्या वेळेस अवकाळी झाल्याच्या नंतर जी शेतकऱ्यांच्या शेताची पाणी करून आणि त्याच्यानंतर जी मदत जाहीर करतं हेक्टरी 25,000, हेक्टरी 25,000 एकरी 2 लाख रुपये, म्हणजे हेक्टरी किती झाले? जवळजवळ 6 लाख रुपये. हेक्टरी 6 ते 7 लाख रुपये खर्च शेतकऱ्याला कॉस्ट मालाची म्हणजे तयार करायला लागतो. आणि यांचे 25,000 रुपये या तुटपुंज्या मदतीनं आमचं कुठंच काही होणार नाही. ज्या तुलनेमध्ये शेतीचे औषधं, खतं, कीटकनाशकं यांचे जे रेट वाढले त्या तुलनेमध्ये आमचं शेतीमालाला भाव नाही, मार्केट नाही. कुठंतरी लगेच बांगलादेशकडून जे कर लादला गेला आहे द्राक्षासाठी, तर ऑन ड्युटीची भरावं लागते त्यांना. त्यासाठी मोठं मार्केट आहे बांगलादेश लोकल मार्केटसाठी द्राक्षाला आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्यांच्यावर जो कर लावला तो जर कमी केला केंद्र सरकारने त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी, कुठल्याही सरकारने, पक्षाने शेतकऱ्यांसाठी असं ठोस धोरण तयार केलेलं नाही. त्यामुळे आम्ही सर्वांवर नाराज आहे. पंतप्रधानांनी आव्हान केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. नेमकं काय तुमचं आता ग्राउंडवर काय आहे स्थिती? पंतप्रधानांनी जी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, उत्पन्न दुप्पट झालं तर नाही, त्या तुलनेमध्ये आमचे जे रेट आम्हाला भेटायला पाहिजे होते, आमची जी
कॉस्ट होती, उत्पादन किंमत, उत्पादन कॉस्ट आमची लोकल मार्केटला ह्या लोकलसाठी या द्राक्षाची किंमत आमची 30 रुपये किलो होती आणि एक्सपोर्टसाठी जवळजवळ 50 ते 60 रुपये किलो आम्हाला त्याचा खर्च आहे. त्याच्या तुलनेमध्ये तुमचं लेबर कॉस्ट वाढलेली आहे, त्यानंतर लाईट वगैरे सर्व अडचणीवर मात करून आमच्या हातामध्ये काहीच भेटत नाही. आणि जे सरकारने जो उत्पादन दुप्पट करायचा जो विषय घेतला त्या तुलनेमध्ये आम्हाला काही भेटलेलं नाहीये. फक्त खतं, औषधं, लेबर कॉस्ट सर्व या गोष्टी वाढलेल्या आहे, आमच्या हातात काहीच पडलेलं नाही. येणाऱ्या खासदारांकडून शेतकऱ्यासाठी अपेक्षा अशी आहे, माफक वीज 10 तास दिवसा द्या, पहिला 24 तासाचं लाईट बिल वसूल करून आणि 6 तास लाईट आम्हाला मिळते, पहिली ही अपेक्षा. त्यानंतर खताच्या ज्या किमती, औषधांच्या किमती ज्या भरमसाठ वाढल्या त्या कमी करा. मग तर कुठंतरी गिरायकांना पण थोडासा माल स्वस्त खायला भेटेल, शेतकऱ्यांना पण पैसे उरतील. शेतकऱ्यांचा खर्च 4 पट झाला आणि भाव अर्धा पट झाला. सरकारचं तेवढं धोरण चुकीचं आहे, तेवढं धोरण त्यांनी कमी करायचं. आणि पहिलं सांगितलं तुम्हाला डीएपी खत असेल, औषधं असतील, लाईट असेल, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला परवडतील अशा हिशोबात द्या आणि तेव्हा मालही थोडे कमी विकले तरी पण पैसे होतील. पण शेतकऱ्यांना सगळ्या सरकारने नाराज केलं, प्रत्येक पक्षाने नाराज केलंय. कांद्यासाठी जो लढा चालू आहे, भारत बौद्धिकोळे आमचे मार्गदर्शक आहे, ते कुठंतरी मार्केटला 8 वर्षापासूनचा लढा आहे. कुठंतरी त्यांच्या तुलनेत काहीतरी काम करतात, त्यांना पण खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांना सुद्धा वरून सुद्धा दबाव येतो, सगळ्या गोष्टी होतात. त्यांच्या संपर्कात आम्ही असल्या कारणाने त्यांना पण ते पण आहे. हे होते नाशिकचे शेतकरी ज्यांच्या अपेक्षा आहे आणि कुठेतरी त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही झालेल्या. त्यांनी येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा त्यांच्या सांगितलेल्या आहे आणि एकंदर कुठंतरी त्यांची ती नाराजीचा सूर आहे. सरकारकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. एक्सपोर्ट जे निर्यात धोरण आहे एक्सपोर्टचं, त्याच्यावर त्यांना एक मोठी आणि लॉंग टर्म पॉलिसी हवी आहे. प्रवीण ठाकरे, नाशिक.